आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू, तिरंगा आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू, प्राणपणाने आम्ही लढू याची शान वाढवू, प्राणपणाने आम्ही लढू याची शान वाढवू। सुप्रभात आदरणीय प्राचार्य, शिक्षक, पालक आणि इथे उपस्थित माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, माझे नाव ऋतुजा राजेंद्र पाटील, मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी। आज 15 ऑगस्ट आहे। मी आपणा सर्वांना 15 ऑगस्टची हार्दिक शुभेच्छा देते। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले। हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही, तर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग, बलिदान आणि संघर्ष करून मिळवले आहे। महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, लोकमान्य टिळक, झाशीची राणी यासारख्या अनेक स्वातंत्र्य वीरांनी आपले आयुष्य मातृभूमीसाठी अर्पण केले। म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की ना धर्माचे नाव जगा ना धर्माचे नाव मरा, ना धर्माचे नाव जगा ना धर्माचे नाव मरा। माणुसकी धर्म आहे या देशाला, फक्त देशासाठी जगा। माणुसकी धर्म आहे या देशाला, फक्त देशासाठी जगा। स्वातंत्र्यानंतर भारताने सर्व क्षेत्रात प्रगती केलेली आहे। आज भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे। तरी आज भारतासमोर महागाई, बेरोजगारी, गरिबी आणि भ्रष्टाचार चालू आहे। यासारख्या समस्या आहेत। या समस्येचा उच्चाटन केल्याशिवाय भारत एक प्रगत देश होणार नाही। त्यासाठी आपण एक जबाबदार नागरिक म्हणून देशप्रेम, एकता आणि प्रगतीसाठी काम केले पाहिजे। स्वच्छता आणि शिस्तीचे पालन करून आपण भारताला एक बलशाली आणि प्रगतिशील देश बनवू शकतो। हीच खरी आदरांजली ठरेल त्या स्वातंत्र्यवीरांना। मित्रांनो, आज आपल्या भारत देशात मनाला सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत। मणिपूर घटना, कोल्हापूर दंगल यासारख्या अनेक घटना एकतेला बाधा आणत आहेत। दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजीची सकाळ खूप वेगळी होती। गुलामगिरीची चादर ओढून घेतलेल्या भारताने मोकळा श्वास घेतला। दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला आणि आज आपण तो सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य मिळवले। ते भाग्य टिकवण्यासाठी आपण माणुसकी धर्माचे आणि एकतेचे पालन केले पाहिजे। आपण समाजविघातक शक्ती व व्यसने, धार्मिक तेढ यापासून दूर राहिले पाहिजे। भारताला एक समृद्ध देश बनवू। मित्रांनो, आपला देश एक अब्जावधी आणि मनुष्यबळ देश आहे। जर प्रत्येक भारतीयाने ठरवले की आपल्या देशाविषयी कर्तव्य पार पाडले, तर आपला देश नक्कीच एक जागतिक महासत्ता देश बनवू शकतो। मित्रांनो, शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।